जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत आणि त्यानंतर देशभरात भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर जालना शहरात देखील काँग्रेस पक्षाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं। शहरातील मामा चौकापासून या रॅलीला सुरुवात झाली। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या संदर्भात सुरू असलेल्या भाजप प्रवेशवर देखील चर्चा करण्यात आली। यावेळी त्यांनी आपण कुठेही जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। प्रोटोकॉल असतात, सरन्यायाधीश आल्यानंतर मुख्य सचिव, पोलीस कमिशनर जेवढे लोक असतात त्या लोकांना तिथे जाऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे, हा प्रोटोकॉलचे नियम आहे। आता महाराष्ट्राचे जे सरकार आहे, जे महायुतीचे सरकार आहे, त्याने हे कळतच नाही आणि जेव्हा सरन्यायाधीशाने नाराजी व्यक्त केली त्याच्यानंतर त्याने पत्रक काढलं। म्हणजे असं आहे की शाळेच्या विद्यार्थीला आपण सांगतो की बसा बेटा असा कर, तेव्हा जेव्हा करतात तसं म्हणजे बालिशीपणा महाराष्ट्र सरकारने केले, त्याचा मी निषेध करतोय आणि जे सरकारचा अपमान झाला ते मी पुढे साईन करणार। साहेब, काल दिवसभर तुमच्या नावाने काही अफवा देखील पसर काय माझ्या नावाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही माझे आमदार प्रवेश करणार अशा प्रकारच्या अफवा होत्या, आपण काय म्हणणार? कोण म्हणजे सोशल मीडियावर त्याने बरेच माझ्या नावाने कित्येक दिवसापासून अफवा चालू आहे आणि मोठ्या नाम माणसाच्या नावाने अफवा चालू असतात। राजेंद्र नागाच्या अफवा नावाने का अफवा चालत नाही असं असतो ते, तर काय म्हणजे 26 तारखेला नाही मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, मी काँग्रेस पार्टीचा आहे। पुढे बघा। NTP न्यूज मराठी, जालना।